तर नाव पण शिल्लक राहिलं नाही. कारण काय? कारणीभूत काय आहे? कारण काय? सगळ्यात महत्वाचा विषय म्हटल्यानंतर सुरुवातीला मारुतीराया त्या ठिकाणी आले. सगळ्यात पहिले कोण आले त्या ठिकाणी? मारुतीराय आले, बरोबर की नाही? हनुमंतराय आल्यानंतर, मारुतीराय आल्यानंतर त्यांनी ते सामर्थ्य पाहायला पाहिजे होतं, त्यांना विचारलं पाहिजे होतं. सुधारण्याला अनेक चान्स देतो भगवंत आपल्याला. सुधारायचं असेल ना, बदल घडायचा असेल ना, अनेक अनेक आपल्याला चान्स भगवंत देत असतात. अनेक वेळा आपल्या आयुष्यामध्ये येत असतात जर बदल घडायचा असेल तर. पण त्याने तसं काही न करता काय केलं माहितीये का? ज्या वेळेला तो आसनावर बसला होता, समोर मारुतीराया होते ना, त्यावेळेला त्याला अभिमान होता की हा खाली बसलाय, मी वर बसलोय. मारुतीरायाने ती शेपटी एवढी मोठी केली, एवढी मोठी केली, एवढी मोठी केली, एवढं मोठं आसन केलं की त्याच्यापेक्षा जाऊन वरती बसले. त्यांच्यापेक्षा जाऊन वरती बसले मारुतीराया. एवढी शेपटी ती, एवढं मोठं आसन तयार केलं, बरं का? आणि मग हे सगळं आम्ही ज्या वेळेला ऐकतोय, ज्या वेळेला वाचतोय, त्यावेळेला आमचा भ्रम काय होतोय माहितीये का? की लंका जाळली. काय भ्रम आहे आमचा? लंका जाळली. हा, जाळली हा भ्रम नाही. कोणी जाळली? हा भ्रम आहे, बरं का? लंका जाळली आपण नेहमी ऐकतो की नाही? रावणाची लंका जाळली. कोणी जाळली बरं? रावणानेच जाळली ना. मारुतीरायांनी जाळली, हनुमंताने जाळली हा आमचा भ्रम आहे. मारुतीरायाने नाही जाळली. मारुतीराया, हनुमंतराया कधीच जाळपोळीचं काम करत नाही. वाईट कृत्य, वाईट कर्म कधीच नाही. चुकीचं काम कधीच नाही. सांगितलं पण नव्हतं त्यांना ते तसं काही करा म्हणून. हा, श्रीराम प्रभूंनी जर सांगितलं असतं तर मग केलं असतं 100%, बरं का? रावणाने स्वतःची लंका जाळलेली आहे. कारण मारुतीरायांच्या शेपटीला चिंध्या गुंडाळल्या कोणी, कपडे गुंडळले कोणी, जे काय असेल ते, ती काय अशीच जळाली का? त्याच्यावर जे काही टाकायचं ज्वलनशील पदार्थ जो काही असेल ते त्याच्याच माणसांनी गुंडाळल्या ना चिंध्या, त्याच्याच माणसांनी ते टाकलं ना, काय असेल ते. आग लावायचं काम केलं कोणी? त्यांनीच केलं ना, त्याच्याच माणसांनी केलं ना. मग जर शेपटी जळते तर हनुमंताने उड्या पण मारून येत का? शेपटी जर जळते तर मारुतीरायाने उड्या पण मारून येत का इकडच्या तिकडे? आम्ही सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये जगता वागताना जर विचार केला तर आमचं हित किंवा अनहित हे आमच्या स्वतःमुळे होत असतं, बरं का? इथे एक वेगळ्या प्रकारचा विचार सांगतोय. तुमचं तुम्ही बघा, माझं मी बघतोय. काय? आयुष्यामध्ये जी पण काही गोष्ट होते ना, ती देवाच्या कृपेने चांगल्यासाठी होते असं पहा. जे काही असेल ते, दुःख आलं ठीक आहे, सुख आलं ठीक आहे, प्रसंग आला काहीतरी असेल, बरं का? एखादी गोष्ट आमच्याकडून जर काही हे झाली ना तर मग आम्ही तिचाच विचार करत बसतो. असं व्हायला नको होतं. गाडी गेली, आता आम्ही तिचा विचार करून काय उपयोग काय होणार आहे? एखाद्याला ट्रेनला जायचं आहे, स्टेशनला गेला आणि 1 सेकंद, काही मिनिटांचं काही सेकंदसाठी गाडी समोर जाताना त्याला दिसली. आता किती चिंता केली, किती विचार केला तर तीच गाडी त्याला परत मिळणार आहे? ती वेळची, त्या वेळेची, त्या दिवसाची तीच गाडी परत मिळेल का त्याला? मग आम्ही काय केलं पाहिजे? पुढच्या गाडीला जाण्याचं नियोजन केलं पाहिजे, किंवा पुढचं काहीतरी आमचं नियोजन आम्ही केलं पाहिजे. आम्ही नेमकं काय करतोय संसार करत असताना? जे होतंय त्याच्यावर अधिक विचार करत बसतो, भूतकाळाचा अधिक विचार करत बसतो. त्याच्यामुळे वर्तमान काळामध्ये आम्हाला कर्म करता येत नाहीत, आणि वर्तमान काळामध्ये कर्म न केल्यामुळे भविष्यकाळ बदलतो आमचा. संतांनी काय केलेलं आहे? वर्तमान काळामध्ये अधिक विचार केलेला आहे, वर्तमान काळाचा अधिक विचार केलेला आहे, वर्तमान काळावर अधिक लक्ष दिलेलं आहे. आम्ही आता जे करू ना ते आम्हाला नंतर मिळणार आहे. भूतकाळाचा जर विचार करत बसलो, असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं, मला सांगा, वाल्या कोल्यांनी आसन घालताना वाल्या कोली म्हणून आसन घातलं.
पण ज्या वेळेला आसनातून उठले ना त्यावेळेला वाल्मिक होऊन उठले. आसनातून उठताना वाल्मिक होऊन उठले. आम्ही रोज आसन घालतो घरामध्ये नामस्मरण करायला. आसन घालताना एक असतो, उठताना बदल झाला पाहिजे. उठताना बदल झाला पाहिजे ना. काय काय बदल होतो बरं आपल्यामध्ये, आपण विचार करा. ग्रंथ वाचन करताना आम्ही ठीक आहे ना, संसारिक वगैरे सगळे प्रश्न घेऊन बसत असू, पण ग्रंथ वाचन करता करता त्याचं निवारण झालं पाहिजे आणि परमार्थिक आध्यात्मिक विचाराने आम्ही त्या ठिकाणी उठता आलं पाहिजे. आम्हाला मोकळं होता आलं पाहिजे. त्यासाठी पश्चाताप महत्वाचा आहे. केलेल्या कर्माचा पश्चाताप, घडणाऱ्या कर्माच्या उपरती. आम्हाला काय करायचं त्याची उपरती अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. उपरती निर्माण झाली पाहिजे. आणि जर ती उपरती निर्माण होत नसेल घडणाऱ्या कर्माची, तर घडणारी कर्म आमच्याकडून घडणार नाही. केलेल्या कर्माचा पश्चाताप जर होत नसेल, बदल होणार नाही, फरक पडणार नाही. पश्चाताप केला फरक पडणार. बरं का. संसारामध्ये राहताना एखाद्या व्यक्तीची सेवा करत असताना व्यक्ती म्हणून पाहू नका. मुलांची सेवा करताना अधिक तिथे मुलांचाच विचार करू नका. जी सेवा आपल्या वाट्याला येते ती सेवा करत असताना दुसपूस करून जर तुम्ही सेवा करत असाल, नाईलाजाने जर सेवा करत असाल, कंटाळवाणाने जर सेवा करत असाल, तर त्याच्यातून तुम्हाला काही मिळणार नाही. पण आनंदाने जी सेवा वाट्याला येईल ती जर आमच्याकडून घडत असेल, कोणा एका व्यक्तीची सेवा करत नसून मला देवाच्या कृपेने प्राप्त झालेल्या देवांचीच सेवा करतोय, ह्या पद्धतीने जर आमच्याकडून सेवा घडत असेल, तर बदल घडल्याशिवाय राहणार नाही. आणि घडतो, बदल होतो. ज्यांच्या स्मरणार्थ आपण या ठिकाणी हे प्रवचन रोजच करतोय आपण, त्यांचं नावच पांडुरंग आहे. मला सांगा, मुलांकडून त्यांची अपेक्षा असेल, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असेल, त्या पद्धतीने संस्कार, विचार, सगळ्या काही गोष्टी. बाबांचं नाव पांडुरंग. मला सांगा, बाबांच्या बाबांकडून, शंकर बाबांकडून किती वेळा नामस्मरण झालं असेल पांडुरंगाचं? बाबांना हाक मारताना काय हाक मारत असतील? पांडुरंगच हाक मारत असतील ना. पांडुरंगच हाक मारत असतील ना. किती वेळा नामस्मरण झालं असेल? नकळत घडलेलं नाम सुद्धा आम्हाला तारतय. नकळत घडलेलं नाम सुद्धा आम्हाला तारतय. 8व्या अध्यायामध्ये माऊली म्हणतात, यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेंते कोणते सदा तद्भाव भावितः. मरणाच्या वेळी जे आम्ही आठवतोय, मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. मरणाच्या वेळी जे आम्ही आठवतोय तेच आम्हाला मरणोत्तर प्राप्त होतंय, म्हणून भगवंत म्हणतात, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. इथे आपण सर्वच बसलेलो आहोत. कोणाच्याही नावाच्या पुढे पापी लागलेलं नाही. आहे का? विजय महाराज म्हणतील, बापूराव महाराज म्हणतील, दत्ता महाराज म्हणतील, एक सांगायचे म्हटल्यानंतर महाराज असेल, उद्योजक असेल, तुमच्याकडे जी काही उपाधी असेल ती उपाधी असेल, दादा बाबा जे काय असेल ते असेल, असा एक होऊन गेला की त्याच्या नावाच्या पुढे पापी लागलं होतं. त्याच्याबद्दल वर्णन करताना संत सुद्धा म्हणतात, अजामेळ पापी. काय म्हटले? अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे नामे. धंदा काय, उद्योग काय, वाल्या कोल्याचाच भाऊ असं म्हणायला हरकत नाही. वाटसरूंना लुबाडणं, त्यांच्याकडून जे काय असेल ते घेणं, त्याच्यावर उदरनिर्वाह करणं. पण झालं काय, त्याच गावामध्ये काही साधू पुरुष आले. बरं का, काही सत्पुरुष आले, काही संत मंडळी आली त्याच्या गावामध्ये. त्याचा उद्योग फक्त एकच, सकाळी कुराट फरशी जे काय असेल ते सशस्त्र घ्यायचं, साधनं जी काय असतील ती, जायचं जंगलामध्ये, थांबायचं, वाटेवर उभं राहायचं, जे कोणी भेटेल त्याला लुबाडायचं, त्या हत्यारांचा धाक दाखवायचा, ते काही शस्त्र असतील त्यांचा धाक दाखवायचा, जे असेल ते घ्यायचं,
रात्रीच्या वेळी यायचं मस्त की जे काही असेल ते, आणि त्याच्यावर दुसऱ्या दिवसाचं जे मग असेल ते काही चालायचं त्याचं. त्या गावामध्ये साधू आले, संत आले, सत्पुरुष आले. आल्यानंतर त्या गावातील लोकांना सांगितलं, बाबा आम्हाला एक दिवस या ठिकाणी राहायचंय तुमच्या गावामध्ये, कुठे व्यवस्था होईल का? अनेकांनी आजामेळ्याच्या घराचं नाव सांगितलं, तिकडे जा, भरपूर आहे त्याच्याकडे तुमची व्यवस्था होईल. जागा जमीन त्याला भरपूर, तिथे मोठा आवर आहे, सगळं काय आहे, तुम्हाला राहायला पण मिळेल, सगळं काय आहे. आणि सगळे साधू पुरुष त्या ठिकाणी आले, सत्पुरुष आले. त्यांना माहिती नाही कोण आहे, काय आहे, काय करतोय. ग्रामस्थांनी सांगितलं चला बाबा. गेले तिथे. नेमका तो घरी नव्हता, त्याची बाई घरी होती. पण बाई सात्विक विचाराची होती, चांगली होती, चांगल्या विचाराचं होती, धर्म करणारी होती, धर्म कार्य करणारी होती. आणि म्हणून मग सगळ्यांना नमस्कार केला तिने. अतिथी देवो भव, आचार्य देवो भव, सगळ्यांना नमस्कार केला. तिलाही आनंद वाटला बरं का. त्यांनी सांगितलं आम्हाला राहायला जागा द्या, थोडाफार शिदा द्या आमचा, आम्ही शिजू आणि खाऊ आणि इथे आराम करू, आम्हाला फक्त एक दिवस राहायचं आहे. त्या मायमौरीने सगळं काही दिलं त्यांना, शिदा वगैरे दिला, जे काय असेल ते दिलं बरं का. रात्रीची वेळ आहे, त्यांनी ते सगळं शिजवायला वगैरे घेतलंय, शिजवलं, सगळं काही खाल्लं, आराम केला. आणि काही वेळानंतर त्या ठिकाणी पहाटेच्या वेळेला तिथून निघायचं ते, तर नेमका आजामेळाचं आगमन झालं. आणि त्याने बघितलं, अरे बापरे, आपला अंगणा पूर्ण भरलाय. काय एवढी माणसं आले. म्हणे मला विचारल्याशिवाय माझ्या घरी कोणी येत नाही का, जात नाही, आणि इथे सगळा पूर्ण आवारच भरून गेलेला. काय विचार केला त्याने बरं का, विचार केला. आणि मग आता नेमकं झालं काय माहितीये का, मग त्याने विचारलं कोण तुम्ही, काय? तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही असे असे आहेत, आम्हाला आता निघायचं आहे. इथे चांगल्या प्रकारे आमची व्यवस्था झाली. हातामध्ये ती कुराड बिराड होती, शस्त्रधारी होता. सगळ्यांनी बघितला, हा काही वेगळाच दिसतोय बरं का. मग ठीक आहे या. त्याने एक साधूंनी त्याच्याकडे निघतोय आम्ही, पण काही आम्हाला निघतोय आम्ही, त्याच्याकडून काही नकोय त्यांना त्याच्याकडून काही नकोय, पण त्याचं एक मत पाहण्यासाठी बरं का. त्यावेळेला तो म्हणतोय की तुम्हाला काही न करता सोडतो ना, हे तुमचं भाग्य समजा. कारण मला आतापर्यंत जे जे भेटले त्यांना असं मी सहज सोडलेलं नाही. तुम्ही इथे येऊन माझ्याकडे राहून बरं का व्यवस्थित चाललेत नाही, तुमचं भाग्य समजा. ठीक आहे, असू दे, हरकत नाही. पण मग दादा, तुमची धर्मपत्नी आमच्या ताईसाहेब बरं का गरोदर आहेत, त्यांना दिवस गेलेले आहेत, आणि उद्या सकाळ जर त्यांना मुलगा झाला, त्यांना जर पुढे मुलगा झाला, तर फक्त एवढं ऐका, त्याचं नाव नारायण ठेवा. ऐकताय का? त्या साधूंनी सांगितलं त्या आजामेळाला एवढं फक्त करा की त्याचं नाव नारायण ठेवा. कोणाचंही न ऐकणारा एकदाच फक्त साधूंचं ऐकलं, आयुष्याचा उद्धार झाला. कोणाचंही न ऐकणारा एकदाच फक्त साधूचं ऐकलं, संतांचं ऐकलं, मुलाचं नाव नारायण ठेवलं, येता जाता नारायणा 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 नारायणा, देवाला अगरबत्ती लावली नाही, देवाला दिवा लावला नाही, कधी देवाकडे बघितलं नाही, देवाचं नामस्मरण करायचं म्हणून कधी केलं नाही, पण मुलाला हाक मारायचा, सतत 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 हाक मारायचा. ऐका, ज्या वेळेला मृत्यूची वेळ आली त्या वेळेला अकांत वेदना व्हायला लागल्या, कारण आयुष्यभर पाप कर्म केलेली वेदना जशा जशा होत आहेत तशा तसा ओरडतोय नारायणा धाव रे बाबा, नारायणा धाव बोलल्याबरोबर मुलगा राहिला बाजूला, भगवंताला धावावं लागलं. कारण देव काय म्हणतोय, तुम्ही माझं नामस्मरण करताय ना, कशा पद्धतीने करताय, काय हेतूने करताय, तुमचा उद्देश काय महत्वाचं नाहीये. जेव्हा जेव्हा आम्ही देवाचं नामस्मरण करतोय तेव्हा तेव्हा देव धावून येत असतात, आम्हाला संकटातून मोकळे करत असतात.
जाताना त्याने नारायणाला हाक मारली, भगवंताचं नामस्मरण केलं, उद्धार झाला, त्याचा उद्धार झाला. मग ऐका, एकदाच जर नामस्मरण करून जर त्याचा उद्धार होत असेल तर आम्ही अखंड जर नामस्मरण केलं भगवंताचं तर आमचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, आमचं सुद्धा सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हीच अपेक्षा आहे संतांची की आमच्याकडून शेवटपर्यंत सतत सतत काय झालं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे. बरं का? म्हणून तुकोबा म्हणतायत, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आता आयुष्यभर ज्याने नामस्मरण कधी केलंच नाही देवाचं, त्याला जर शेवटच्या वेळेला सांगायला गेलं बाबा नामस्मरण करा, बरं का, जमेल का? जमेल? ज्यांच्या स्मरणार्थ आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली, आता ज्या दिवशी बाबांचं असं झालं देहावसन त्या दिवशी दत्ता मामा या ठिकाणी नेस्त्री म्हणून काम करत होते ना, त्यांनी मला सांगितलं की म्हणे महाराज आम्ही ज्या वेळेला अभंग वगैरे लावायचो ना, मस्त की ऐकायचे बाबा, असे डोळायचे, हातवारे करायचे, म्हणजे त्यांना आनंद वाटायचा, त्या गोष्टीचा आनंद वाटायचा. आधी अभ्यास केला म्हणून परीक्षेमध्ये पास झाले असं म्हणायला हरकत नाही ना. जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी ते धन्य झाले. तुमचा मृत्यू कुठे झाला, कसा झाला, कधी झाला याला महत्व नाही, मृत्यूनंतर तुमच्या देहाचं काय झालं याला महत्व नाही. संत म्हणतात त्या देहाला कोल्ह्या कुत्र्याने जरी खाल्लं तरी काही फरक पडत नाही, कारण जिवंतपणे ज्याचा देहावरचं प्रेम कमी झालेलं आहे, जीव कमी झालेला आहे, मरणोत्तर देहाचा विचार तो काय करणार. म्हणून जिवंतपणे जर आम्ही देवाचा परमार्थ केला असेल, नामस्मरण केलं असेल, तो अंतरात्मा असताना जर त्या देवाला आठवला असेल तर मरणोत्तर आमचं काय होईल याचा विचार आम्ही करत नाही, भविष्यकालाचा विचार आम्ही करत नाही. वर्तमान काळात आम्ही चांगले वागतोय ना, चांगलं जगतोय ना, मग भविष्यकालाची चिंता आम्हाला नाही. ज्याचं आम्ही कार्य करतोय ना आमची चिंता त्याला. सगळं जीवांचं करीत असे सांभाळ तुझं मोकळीला ऐसे कैसे. आणि म्हणून जायला आला, बऱ्याच दिवसापासून कोर्टमध्ये पडलेले होते बाबा. जायला आल्यानंतर पोरं सांगायला लागली बाबा सगळं काही झालं, आता तुमचं खाणं पिणं अगदी मजबूत केलं, सगळ्या गोष्टी अगदी कुठल्या गोष्टी सोडल्या नाहीत तुम्ही, आणि तुमची हौस आम्ही पण ठेवली नाही कुठल्या गोष्टीची, बरं का. कारण काही हौशी असतात ना, शेवटची वेळ आली तरी सगळा देह टाकला तरी हौस सुटत नाही त्यांची, बरं का. इच्छा बोलून दाखवतात, ते इच्छा बोलून दाखवतात. आणि मग ती मुलं सांगतायत बाबा सगळं काही झालं, आता देवाचं नामस्मरण करा ना, राम बोला ना, राम बोला, राम बोलले ना तुम्ही मुक्त व्हाल. पण आयुष्यभर कधी राम शब्द आलाच नाही मुखातून, कधी देवाचं नामस्मरण आलंच नाही, त्याच्याकडून अपेक्षा करून चालेल का, सांगा ना, चालेल. आणि पोरं सांगतायत बाबा राम बोला, राम बोला. तो बरंच काही काही बोलतो. मालावर जा आपल्या त्या तिथं तो चिरा आहे ना, तो व्यवस्थित ओपन झालाय हो का, जरा तो सर्कल इकडं तिकडं, त्याला जरा अजून पुरून ठेवा व्यवस्थित. ती हद्द आहे. आणि जमल्यास तो खालचा टॉल काय तो सोडू नका, जर ते काढला विकाला तर तो लई फायद्याचा आहे आपल्या. पोरं म्हणतायत आमचं आम्ही व्यवस्थित करू, तुमचं सगळं हाता नाही का, तुमचं चिरं बिरं सगळं तयार केलं तिकडे, फक्त शेवटची सही व्हायची बाकी आहे, तेवढी झाली का कार्यक्रम झाला. बाबा राम बोला. बाबा काही राम बोलत नाही. शेवटी मोठ्या भावाने बारक्या भावाला सांगितलं, मोठ्या मुलाने बारक्या मुलाला सांगितलं त्या बाबाच्या, जा बाबा आणि आपल्या वरच्या आलीच्या रामला बोलव, बरं का. कमीत कमी त्याला बघितल्यावर तरी बाबा काय राम बोलव. आणि म्हणून तो बारका धावपळ करत गेला बिचारा. जाऊन त्याने त्या घरी नव्हता तो, त्याला शोधला कुठे पत्त्यावर का कुठेतरी बसला होता जुगार खेळायला. म्हणजे राम पण जुगार खेळायचा, त्यावेळचा नाही हो का, नाही तर जाल त्यावेळचा, आताचा बरंच काही आहे सांगण्यासारखं. त्यावेळेला माऊलींनी ऐका तीर्थयात्रेला जाण्यासाठी नामदेवांना मागून घेतले पांडुरंगाकडे, बरोबर आहे ना मामा, तीर्थाला जाण्यासाठी.
पांडुरंगाकडे मागून घेतले ना की देवा नामदेवांना आमच्या बरोबर द्या. आता ज्ञानेश्वर नामदेवाला घेऊन पाड्यावर जातो आणि येताना पर्यात पडलेला तुकारामाला घेऊन येतो. काय ठेवलंय काय नावाचं? आम्ही नावांसारखं काय ठेवलंय? असो, चला ठीक आहे, हरकत नाही. कमीत कमी तेवढं तरी आम्ही स्मरण केलं पाहिजे, आठवण केली पाहिजे, बाबा नावाप्रमाणे तरी वागता जगता आलं पाहिजे. असो, खालचालीच्या रामला आणून उभा केला बाबाच्या पुढे. बाबाला विचारतायत, बाबा ओ बाबा, यांना ओळखलं का तुम्ही? याला ओळखलं का तुम्ही? तेव्हा तो बाबा बोलतो, मी मराला आलो म्हणून माझी शुद्ध गेली असं तुम्हाला वाटलं काय? शब्द बघा किती आहेत, वाक्य बघा किती आहेत. त्याला काय बोलायचंय? त्याला काय बोलायचंय? फक्त मुलांचे प्रयत्न काय चालू आहेत? 2 अक्षर. तुकोबा काय म्हणतायत? नाम घेता न लगे मूल, नाम मंत्र नाही खोल, 2 अक्षरांचे काम. काय म्हणतायत तुकोबा? 2 अक्षरांचे काम. उच्चारावे राम राम, एवढंच म्हणायचंय त्याला. पण तो सुरुवात बघा काय केली? मी मरायला आलो म्हणून माझी शुद्ध गेली असं तुम्हाला वाटलं का? आज पण माझे कान व्यवस्थित आहेत, मला ऐकायला येतंय. आज पण माझे डोळे व्यवस्थित आहेत, माझी दृष्टी व्यवस्थित आहे, मला सगळं काही दिसतंय. तुम्ही काय मला तपासता काय? माझी तपासणी करताय काय तुम्ही? मी जायला आलो म्हणून याला काय मी ओळखत नाही का? ह्यो रात्रंदिवस बघितलंय मी याला, आता रात्रंदिवस बघितलंय, याला ओळखत नाही का? आता सगळ्यांना वाटलं बाबा काय बोलतील. पण काय बोलले माहितीये का? हा वरच्या आलीच्या तुक्या गाचा मोठा पर्याय. आतापर्यंत किती वाक्य झाले बरं? शब्द किती झाले बरं? अक्षर किती झाली? 2च अक्षर बोलायची होती, पण ती 2 अक्षर बोलायला सुद्धा असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास केला पाहिजे. आपलं काय चालू आहे आता? बाबा गेली निघून आपल्यातून, त्यांच्या मरणोत्तर ही कर्मक्रिया करणं आपलं कर्तव्य आहे. पण हा अभ्यास आपला आहे. कोणाचा अभ्यास आहे हा? आपला अभ्यास आहे. हा आपल्यासाठी आहे. आम्ही कसं जगावं, कसं वागावं हे कळलं पाहिजे. विशेष करून म्हणजे खऱ्या अर्थानं आम्हालाही चांगलं जगता वागता यावं बरं का. ज्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या आयुष्याचं सार्थक करून घेतलं असेल त्या पद्धतीने आम्हाला सुद्धा आमच्या आयुष्याचं सार्थक करून घेता आलं पाहिजे. आणि मग एवढं सगळं म्हटलं त्याने, एवढी अक्षरं म्हटली, किती शब्द किती अक्षरं, घरी जाऊन मोजा तुम्ही जरा, मग कळेल तुम्हाला. एवढी बडबड केली त्याने, पण फक्त 2 शब्द त्याला बोलायचे होतं, 1 अक्षर बोलायचं होतं, राम. उद्धार झाला असता. पण तेवढं सुद्धा म्हणू शकला नाही. त्याला कारण काय? आयुष्यभर कधी देवाचं कार्य केलं नाही, देव कार्य केलं नाही, देव कार्याला विरोध केला. जे करत असतील त्यांची निंदा केली, त्यांची नालिष्टी केली, त्यांचा द्वेष केला, मत्सर केला, त्यांची कुचेष्टा केली. अशा माणसाच्या शेवटच्या वेळेला देवाचं नामस्मरण येईल मुखातून याची अपेक्षा आपण करावी का? हो, नामस्मरण बाबा करत नाही म्हणून समोरचं गव्हाचं पोतं फाडलं त्याने. का फाडलं? शिवा म्हणेल, कमीत कमी शिवा तरी म्हणेल, उद्धार होईल ना त्याचा. टाके घाला म्हटला, शिवा नाही म्हटला. अरे तो फाटलाय त्याला शिवा, एवढं बोललं असतं तरी उद्धार झाला असता. तो फाटलाय त्याला टाके घाला. असो, म्हणून मरणी जयाचे आठवे तो त्याची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुला. खऱ्या अर्थानं सावधान ऐसे काय ते विचारा, आले हो संसारा सकळही. अखंड आम्ही सावध पाहिजे. अंतःसमयाचा करणे विचार, विचिती सादर घटका पडे. अंतःसमयी आम्ही विचार केला पाहिजे, काय करायचं, कसं वागायचं, कसं जगायचं. अंतःसमयी आमच्या मुखामध्ये भगवंताचं नाव आलं पाहिजे. अन्यथा घटका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाणा, आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाना. ते राम आम्हाला म्हणता आलं पाहिजे बरं का. मंगल हे नोहे कन्या पुत्राधिक, राहिली लौकिक अंतरपाठ. जे आम्हाला आमचं वाटतंय ते काही काळापुरतंच आमचं आहे, याच्या आधी आमचं नव्हतं,
आता आमचं आहे हा भ्रम आहे, जे आता आमचे आहे ते पुढे आमचेच असतील असं नाही. तुका म्हणे देव अंतरला दुरी, डोळी या अंधारी पडित असे. डोळ्यामध्ये आमच्या अंधार पडलेला आहे अज्ञानाचा, अंधश्रद्धेचा, म्हणून आम्ही नको त्याला आमचं समजतोय आणि जो आमचा आहे त्याला दूर लोटतोय. बरं का? असं नाही झालं पाहिजे. आपल्याला आपलं म्हटलं पाहिजे. तो देव आपल्याला सांभाळतोय, तो देव आपली सेवा करतोय, अखंडपणे सेवा करतोय.